नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी आपण गप्पा मारतोय. आज आपल्याकडे साऱ्याजणीची जुनी जाणती मैत्रीण नीना भडसगावकर आली आहे. नमस्कार नीना. नमस्कार. नीना ही एक सदाबहार मैत्रीण आहे आमची. 82 वर्षाची आहे. तिच्याकडे बघून वय कळत सुद्धा नाही. तर नीता, तुम्हाला सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात प्रथम कधी आली? त्याचं असं झालं ना, किर्लोस्कर प्रेसमध्ये माझे एक बंधू नाना कुंभोजकर सहसंपादक होते. मुकुंदरावांचे अगदी जवळचे मित्र होते. तर ते मला एकदा म्हणाले की अगं, आमच्या ऑफिसमध्ये बायकांचं काहीतरी विद्याबाई चालवत आहेत आणि शांताबाई पण असतात त्याच्यात, तर तू ये ऑफिसमध्ये करून घे ओळख. आता बाद झालं, मुलं मोठी झाली तुझी. बर म्हटलं. मग मी ऑफिसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटले. 1982 साल होतं ते. आणि भेटल्यानंतर विद्यार्थी म्हटलं मला सभासद व्हायचंय. हो का? तर मग ये ना, पुढच्या महिन्यापासून ये, पण एक अट आहे, लगेच कामालाच लागायला लागेल सकाळी वेळाच्या. म्हटलं विद्यार्थी, मला कशाचं काही माहित नाही, मी आत्ता मुलं मोठी झाल्यावर प्रथम बाहेर पडते. नाही, ये तू पुढच्या मिटिंगला ये, मग मी तुला सांगते. आणि मग सुरुवातीपासून विद्यार्थ्यांनी मला सांगायला सुरुवात केली की हे बघ, असा असा कार्यक्रम करायचा आहे पुढचा, त्याचा एक ड्राफ्ट कर तयार आणि तो सायक्लोस्टेल करून आण आणि मग तो सगळ्यांना पोस्ट करायचा. तुझ्या आणखीन कोण कोण 3-4 मैत्रिणी आहेत. मग शशी भाटे होती, हेमा तर होतीच होती, हेमा माझ्या आधीपासूनच होती, स्वाती शहा. आणि मग आम्ही विद्यार्थ्यांना कार्यक्रम विचारायचो, विद्यार्थी कुणाला बोलवायचे. आणि मग विद्यार्थ्यांच्या ह्याच्यातून एक एक नावं यायची, त्यांच्याविषयी आम्ही पेपरमध्ये वाचायचो. आणि मग लक्षात आलं की अरे, हे छान, आपल्याला काहीतरी घराबाहेर पडण्याची संधी देणारं काहीतरी काम आहे. आणि मग असे आम्ही कार्यक्रम करायचो. हुजूर पाकेत तेव्हा कार्यक्रम करत होतो. आणि मग जसजसे एक एक कार्यक्रम सुरू झाले, आलेल्या व्याख्यात्यांची व्याख्यान ऐकायला मिळाली. आमच्या व्याख्यानाची विद्यार्थ्यांची एक अट होती की नुसतं व्याख्यान नाही, तुम्ही प्रश्नोत्तराचा कार्यक्रम 15 ते 20 मिनिटं त्या व्याख्यानावर प्रश्नोत्तर झाली पाहिजेत. आणि तू बायकांना सांगायचंस की तुम्हाला काही शंका असेल तर प्रश्न विचारा. त्या व्याख्यात्याशी बोलायचं, प्रश्न विचारायचं, ह्याची सुद्धा थोडी थोडी बायकांना भीती वाटायची. आणि त्यांनाही अगं आपल्याला असं वाटतं तर आपण त्याला विचारू. मग पहिला प्रश्न आपणच विचारायचा. अशी ती एक सुरुवात झाली. आणि या सगळ्याचं म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडे जावं, काही नवीन विचार आहेत ते समजून घ्यावेत, या सगळ्याचं मूळ म्हणशील तर माझ्या बालपणातच आहे. कसं गेलं ते? बालपण असं की आमचं घर 15-1 माणसांचं मोठं एकत्र कुटुंब. कुठलं गाव? सांगली गाव. आणि मोठा वाडा वगैरे होता, 10-15 खोल्या. वडिलांची 100 एकर जमीन होती. अर्थात पुढं ती कुळ कायद्यात गेली, हा भाग निराळा. तर मोठे भाऊ 3 आणि आम्ही 2-3 धाकटी भावंड. ते मोठे 3 भाऊ म्हणजे खरं वडिलांचा रोल केला त्यांनी, कारण वडील शेतीच्या कामात असायचे. आणि कल्चरल सगळी जर काय आमची थोडीफार लहानपणी डेव्हलपमेंट झाली असेल तर ती भावांमुळे. मोठे भाऊ सगळ्यात होते ते फोटो आर्टिस्ट होते. ते मराठी चित्रपटांची स्टील फोटोग्राफी वगैरे. त्यांचं काय नाव? त्यांचं नाव सोन्या बापू कुंभोजकर, म्हणजे सदाशिव अनंत कुंभोजकर. आमच्याकडे टोपण नावच भावांना. हो, नाना कुंभोजकरांना राव कुंभोजकर विशेष कुठे म्हणत नव्हते, नानाच म्हणायचे. तसा तिसरा भाऊ औरंगाबादला लेखक, प्रोफेसर, तो कथालेखक होता चांगल्यापैकी. आणि हातकणंगलेकरांचा वगैरे आवडता कथालेखक. तो विदर्भात असल्यामुळे त्याचं नाव फारसं आपल्याकडे आलं नाही. पण अशी थोडीशी कल्चरल मधली, साहित्य संस्कृती क्षेत्रातली ही सगळी तिन्ही आमची मोठी भावंड होती. त्यांचा आमच्यावर असा संस्कार झाला की मोठ्या भावामुळे चित्रपटसृष्टीतली माणसं आमच्या घरी यायची. त्याच्यानंतर त्या प्रोफेसर भावामुळे कथा सांगती जनक कथाचे असा एक मराठी कथाकारांचा कार्यक्रम होता. त्यावेळेला सुरुवात झाली की आमच्या घरातूनच झाली. ते सगळे म्हणजे गदी माडगुळकर, मिराजदार, त्याच्यानंतर शंकर पाटील, ही सगळी मंडळी आमच्या माडीवर चहा पाण्याचा कार्यक्रम सुरुवातीला असायचा. आणि त्यावेळेला आम्ही तसे लहान होतो, फार 5वी-7वीत वगैरे. मग त्या आतल्या जिन्यांनी चोरून बघायचं कोण कोण आलेले आहेत. मोठ्या भावामुळे शाहू मोडक, चित्तरंजन कोलटकर अशी चित्रपटसृष्टीतली माणसं यायची. आणि मग खाली वहिनी आमच्या ट्रे घेऊन मी देते असं म्हणून त्या सगळ्या लोकांना, मोठ्या माणसांना बघायला आम्ही तो ट्रेच्या निमित्ताने जायचो. सगळे खूप कवी गिरीश यायचे. कवी गिरीश आणि तर एकदा कवी गिरीश म्हणजे माझ्या एका भावाचे प्रोफेसर होते कॉलेजमधले. आणि
पु ल देशपांडे त्याच वेळेला त्याच्या वर्गात म्हणजे नंतर ते विलिंगला आले ना, ते थोडे दिवस कॉलेजमध्ये यायचे, ते आपल्या हाजरी लावण्यापुरते. त्यांची ओळख. एकदा फुलं आले आमच्या घरी. अर्थात त्यावेळेला आम्हाला काही फुलं हे आमू असं काही माहिती नव्हतं. फक्त चोरून आतल्या जिन्यावर जाऊन लोक काय काय बोलतात ते बघायचं. असा हा सगळा साहित्य संस्कृतीतल्या मंडळींचा आमच्यावर हे होतं. अरे हो, ते त्यांची गाडी आहेत बरं का, माडगुळकरांची गाडी. म्हणजे काय, आता ते माडगुळकरांनी लिहिलेली, मग चालीकुडी लावली. हळूहळू आम्हाला सगळं कळायला लागलं. शिक्षण काय झालं तुझं? मी BA झाले. पण झालं असं की प्री डिग्रीची परीक्षा झाल्याबरोबर माझं लग्न केलं. वडिलांना लग्नाची खूप घाई, त्यामुळं मला एक ते नेहमी म्हणायचं की डोळ्यात काजळ घाल भाऊ, तुझे डोळे घारे, कोण आता तुला नवरा मिळणार आहे मला काही कळत नाही, असं होतं. म्हणजे मुलीचं लग्न एकदा तिला तिच्या घरी देऊन टाकली, आपली जबाबदारी संपली, असं एक सगळ्याच आई वडिलांचं असायचं. आणि थोडी उंची माझी वाढल्यावर मला आता हिच्यापेक्षा उंच नवरा हिला बघायला पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं, हे माझंच नाही तर सगळ्याच मुलींचं हेच होतं की मुलगी 11वी 12वी पास झाली की तिला आता नवरा शोधायचा. आम्हाला सुद्धा त्याचं उत्तर काळ हेच आहे. आम्हाला सुद्धा त्याच्यातच धन्यत, वा लग्न होणार आपलं, मग चांगला नवरा मिळणार, मग सासरी जायचं, सगळ्यांची मनं जिंकायची. सगळ्यात महत्वाचं काय तर मनं जिंकायची. आमच्यावर काय मुलींना, आजच्या मुलींना मला सांगावंच वाटते, असा संस्कार बरं का, की सासरी गेलीस ना की तुझा दीर म्हणजे तुझा भाऊ, तुझे सासू सासरे म्हणजे आई वडील, असा सगळा तुझी भूमिका असली पाहिजे. उगीच माहेरचं काहीतरी सांगत राहायचं नाही त्यांना. असं किती म्हणजे शिक्षण कसं, आपल्या माणसांच्या बद्दलचं काही कौतुक सांगावं असं वाटलं तर काही सांगायचं नसतं सासरी. हा संस्कार खूप घरोघरी झाला. म्हणजे मी तर म्हणते की काळाच्या शृंखला सगळ्या माणसांच्या वागण्यामध्ये असतात, तसंच ते झालं असावं. तर असा सगळा संस्कार. नवरा कोण होता? हो, नवरा सांगते. नवरा उद्योजक होता, नव्याने उद्योगाला लागलेला, आणि पारखे पारितोषिकाचा मान त्याला मिळालेला होता. त्यावेळेला त्यांना नाना भेडसगावकरच म्हणायचे. आणि उद्धव रामचंद्र भेडसगावकर पहिलं नाही, 3रं-4थं पारखे पारितोषिक त्यांच्या ऑटोमॅट या प्रॉडक्टला मिळालं होतं. म्हणजे शेकण्याची गरम पिशवी इलेक्ट्रिकवरची भारतात त्यांनी पहिल्यांदा केली. देशात होत्या पण इथे त्यांनी केली आणि त्याचं पारखे पारितोषिक त्यांना मिळालं. हे माझ्या किर्लोस्कर मधल्या भावानीच मला सांगितलं की असा मुलगा हुशार आहे, तर तू नाही म्हणू नकोस. हो, त्यांनीच ते स्थळ, थोडक्यात स्थळ वगैरे आणलं होतं. आणि बरोबर असा हुशार आहे, बक्षीस मिळालंय काहीतरी, ठीक आहे. मग तो उद्योग व्यवसायातला आहे, त्याला सिनेमा नाटक आवडतं की नाही, तो आपल्याला सिनेमा नाटकाला नेईल की नाही, आणखीन आपल्या गप्पा जमतील की नाही, असा विचार काही आम्हाला नव्हता. आता योगायोगानं ते सगळं झालं. आणि खरं म्हणाल तर झालं नाही बरं का, आपणच ते जसं मुलावर संस्कार तसे नवऱ्यावर सुद्धा आमच्या पिढीने संस्कार केलेले आहेत असं मला म्हणायचंय. तर हळूहळू ते सगळं जमलं. सासूबाई माझ्या खूप चांगल्या होत्या. म्हणजे माझी आई लवकर वारली. आईचा रोल माझ्या माहेरी माझ्या मोठ्या बहिणीने केला. तर त्या सासूबाईंनी खूप मला सांभाळून घेतलं आणि संसार चांगला झाला, त्याच्यात काही हे आलं नाही. पण 82 साली एकदा मला ह्या सगळ्या बाहेरच्या वातावरण, तोपर्यंत काय व्हायचं, विद्यार्थी असं म्हणायच्या नेहमी, अगं आपल्या सुखी घरकुलाच्या पलीकडे कधीतरी खिडकीतनं डोकावून बाहेर बघितलं पाहिजे, दरवाजा किलकिला केला पाहिजे, बाहेरच्या जगात जे काही चाललंय त्याच्याशी आपलं काहीतरी देणं घेणं लागतं. म्हणजे आपलं घरकुल सुखी आहे पण बाहेरच्या जगात थोडं पाहिलं पाहिजे आणि त्याचा आपल्याशी काही संबंध आहे की नाही हे ताडून पाहिलं पाहिजे. आणि खरोखरच एक एक गोष्टी बाहेरच्या बघितल्या की अरे हो बरोबर आहे, आपला संबंध आहे ना याच्याशी. हे एक एक उदाहरणावरून लक्षात यायचं. आणि मग डोळे आले पण सगळ्याच वेळी ते काही वापरता नाही आले. बरोबर. मुलं कशी झाली तुला? लगेच झाली मुलं? हो, पहिला मुलगा 64 साली लग्न झालं, 67 साली पहिला मुलगा झाला, 72 साली दुसरा मुलगा झाला. आणि शिक्षण केव्हा झालं मग? शिक्षण पूर्ण करायचं ते सांगते. मुलगा होण्यापर्यंतच्या काळात सांगलीला जाऊन मला पुढचं शिक्षण पूर्ण करावं लागलं. कारण असं की शिवाजी विद्यापीठ नुकतंच झालं होतं त्यावेळेला कोल्हापूरचं, त्यामुळे मला इथे पुढे विद्यापीठाच्या परीक्षा देता येत नव्हत्या. त्यामुळे दरवेळेला तिकडे जाऊन परीक्षा द्यायची आणि अशा रीतीने ती डिग्री. त्याला मात्र माझे सासरे कारणीभूत झाले. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती आणि त्यांनी ते करून घेतलं माझ्याकडनं. ते तर लग्न झाल्यावर असं म्हणत होते की SP कॉलेजमध्ये तिचं नाव घाला, पण ते नवऱ्याला पसंत नव्हतं. आता नवीन बायको नवऱ्याला लगेच काय कॉलेजमध्ये जायचं ना, अभ्यास करायचा, हिंडायचं फिरायचं, मजा करू असं. आणि मी अजूनही म्हणते, माझी सूनही म्हणते, आपल्या घरी नवऱ्यांना ना
की सासऱ्यांनी सांगायला लागतं. सासऱ्यांनी सांगावं लागतं. सासरे काही फार उदार मतवादी होते असं नाही, पण शिक्षणाची आवड होती त्यांना. तर आपण घरी आल्यावर बायको काहीतरी रवा भासतीये, काहीतरी नीट करतेय वगैरे असं त्यांना दिसलं ना की त्यांना धन्य वाटतं. पुस्तक वाचत बसलीये किंवा काहीतरी लिहित बसलीये हे काही इतकं अनुकूल त्यांना नव्हतं. आता आम्ही ते वळण लावून गेल्या 40-50 वर्षात ते वळण लावलं आम्ही. 64 साली माझं लग्न झालं, म्हणजे आता 60 वर्ष तर होऊनच गेली लग्नाला. अशा रीतीनं या वातावरणात विद्यार्थी कारणीभूत झाल्या आम्हाला घराच्या बाहेरचं काहीतरी आनंद घेण्यासाठी. आम्ही केलं काही फार कर्तबगारी नाही, पण जो काही आनंद मिळवला बाहेरच्या सगळ्या मैत्रिणी, सखी मंडळांनी किती मैत्रिणी दिल्या, सखी मंडळाचे वर्धापन दिनाचे कार्यक्रम किती मोठे होत होते, त्यावेळेला सूत्रसंचालनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी माझ्यावर टाकली, विश्वास दाखवला, तो आनंद मिळाला. मल्लिका साराभाई आल्या होत्या त्यावेळेला करायला, गिरीश कर्नाड आले होते त्यावेळेला करायला मिळालं. तू आहेस त्याची, मृणाल पांडे. तर हे आता धन्य वाटतं म्हणजे की हा विश्वास आपल्याला टाकला. आणि तीच धिटाई पुढे मला हिच्याबरोबर कार्यक्रम करताना, आणखी कुठे प्रकाशनाचे कार्यक्रम करताना उपयोगी पडली. तुझं जे वाचन आहे म्हणजे एकूण कादंबऱ्या असतील, कथा असतील, कविता असतील, कवितांमध्ये तुला जास्ती रस आहे का असं नाहीये? असं काही नाही. खरं तसं आवड म्हणशील तर समीक्षा या विषयावर मला जास्त आवड आहे. जे वाचतोय ते नेमकं काय आहे म्हणून समीक्षकांचे समीक्षालेख वाचण्याची मला खूप आवड आहे. शिवाय अरुणा ढेरे सारखी साहित्यिक आहे की जी स्त्रीवादी म्हटलं तर स्त्रीवादी पण आहे आणि थोडीशी समन्वयवादी पण आहे. तिचं लेखन मी खूप वाचलं. आणि कृष्ण किनारा हा तिच्या सुप्रसिद्ध कथांवरचा कार्यक्रम आम्ही केला होता. संजीवनी बोकील लीडिंग होती, त्याच्यात राधेची प्रमुख भूमिका मी केली होती. आणि ते अभिवाचन लोकांना कार्यक्रम इतका आवडला आणि ती नॉव्हेल्टी वाटली त्यावेळेला. सुरुवात होती अभिवाचनाच्या कार्यक्रमाला, तेव्हा सुरुवात होती. विभा देशपांडेंनी त्याच्यावर स्वतंत्र लेख लिहिला, अनेक सगळ्या पुण्याच्या पेपरमध्ये त्याविषयी छापून आलं. आणि त्या वाक्याला मी ते वाचल्यावर लगेच अंडरलाईन, राधेच्या भूमिकेत विशेष हे दाखवलं वगैरे असं होतं. तुझ्याविषयी आपल्याविषयी त्याला अंडरलाईन. बरोबर. आणि तशी काही त्यापूर्वी प्रसिद्धीची एवढी हे नव्हतीच ना, संधी नव्हतीच. त्यामुळे असं करत करत मग ह्याच्यातली त्याच्यातली मग विपुलश्रीमध्ये लिहिलं. एकदा तुझ्यामुळेच हिची मुलाखत, सुषमा देशपांडेची मुलाखत घेतली. ती मुलाखत सुषमाला स्वतःला पण खूप आवडली. एवढा अभ्यास करत असतो कधी ना असं ती मला म्हणाली. पण तुझा तो मुळात स्वभाव आहे की खोलात जायचं आणि बघायचं, म्हणजे नुसतं वरवर काहीतरी केलं असा तो स्वभाव नाही. त्याच्यामुळे तू देतेस विद्यार्थ्यांना काय, मला काय, खूप श्रेय. पण सतत मी तुला म्हणत असते की तुझ्यामध्ये ते सगळं आहे. आता हे तुझ्यामध्ये जे सगळं आहे, आणि तू म्हणते की नवऱ्याला थोडं वळण लावलं वगैरे, पण असं कधी संघर्षाचे प्रसंग आले का संघर्षाचे प्रसंग आले तेव्हा तू 2 पावलं मागे गेलीस? हो, असंच म्हणायला हरकत नाही. आणि असं म्हणायला हरकत नाही याच्यात मी काही तेच केलं. आम्ही पुष्कळदा संघर्ष मागे टाकले आम्ही. आणि मागे का टाकले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. का टाकले तर अरे संघर्ष झाला तर आपल्याला स्वतंत्र रस्ता कुठे काय आहे? आपण तर काय आपल्या घराबाहेर पडू शकत नाही. म्हणजे बाईला केव्हाही डोक्यावरचं छप्पर हे अतिशय महत्वाचं असतं असं दिसतं. बरोबर. बायका नेहमी भांडणात माघार का घेतात? त्याचं कारण आपल्याला स्वतंत्रपणे समाजात राहायला काही हे नाही ना. एक्झॅक्टली. म्हणजे भांडण झालं तर दार उघडं आहे म्हणजे जाण्यासाठी. आणि शिवाय घरात 24 तास काम करणार कोण, तर तुम्हीच करणार, गृहिणीच करणार. आणि तरी सुद्धा घर कोणाचं, तर नवऱ्याचं. म्हणजे हा जो विरोधाभास आहे त्याच्या संदर्भात सतत खरं म्हणजे स्त्री चळवळ बोलत आली. आता तुम्हाला जो काही संघर्ष करून घराबाहेर पडून काय होणार, कारण घराबाहेर पडून म्हणजे आपण म्हणतो ना आगीतून फुफाट्यात. म्हणजे इथे तर बाहेर तर काय समाजही असा आहे, काही व्यवस्था पण नाही आणि सगळंच वाईट. त्याच्यामुळे ते जे आगीतून फुफाट्यात जाणं आहे ते न होणं असं स्त्री चळवळीचं खरं म्हणजे काम आहे ना. त्या पद्धतीने स्त्री चळवळ करत आली, म्हणून हक्कांविषयी बोलत आली. आता जरी भांडण झालं तरी बाई घरात राहू शकते. काय पुढे गेला आहे, कायदे झाले आहेत, स्त्री चळवळीमुळे या गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. तर याविषयी तू काय, किंवा सखी मंडळातल्या काय, या लोकांना असं किती वाटतं की नाही हे स्त्री चळवळीचं देणं आहे असं आपल्या स्त्री सखी मंडळातल्या म्हणजे ज्या जुन्यापासून आलेल्या आहेत? वाटतं नक्कीच वाटतं.
विशेषतः मी कुठल्या समाजाचं नाव घेत नाही, पण आपल्या पुष्कळशः मेहता या ज्या मैत्रिणी आहेत ना सखी मंडळाच्या, तर त्या विशेष कुठेच घराबाहेर पडणार नाहीत. ते देवांचे निर्णय, देवीचे कार्यक्रम, नवरात्र, अमुक तमुक, गरबा अशाच सगळ्या गुंतलेल्या. विद्यार्थ्यांच्या ओळखीमुळे या सगळ्या सखी मंडळात यायला लागल्या. आणि त्यावेळेला नवरे काय म्हणायचे, कुठं जाताय तुम्ही, काय तर कोण विद्यार्थी काय आहे. आणि एकीने तर मला असं सांगितलं, तिचं आडनाव आठवत नाही, जुनी सभासद, काही नाही तुम्हाला घरात नीट पटवून घेऊ नका असं शिकवत असतील तिथे, असा त्यांचा समज व्हायचा. म्हणजे विद्यार्थ्यांना घर फोडणारी चळवळ आहे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. म्हणजे त्याचा मी अनुभव घेतलाय. आता थोड्याशा आपल्यासारख्या सुशिक्षित घरांमध्ये असं काही नाही वाटलं नाही कुणाला की तुम्हाला जास्त शिक्षणाकडे तुमचा ओढा करून द्यावा स्वतःच्या, हे समजत होतं. आपल्या घरातल्या पुरुषांना हे समजत होतं की बायकांची वैचारिक प्रगती व्हावी, थोडस पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी यावं. पण मुळात घरातल्या पुरुषांना आपल्या पुढे बायका गेलेल्या हेच मुळात चालत नव्हतं ना. बरोबर. मुलगे वाढवताना कसं झालं हो, कारण मुलगी आहेत तुला दोघही, मुली नाहीयेत. आता नात आहे. तर आता मी ते पुष्कळदा मी तुलना करून बघते की आता मुलींच्या शिक्षणाला तिचं वडील, तिचे आजोबा, आपण किती कौतुक आणि महत्व देतो. आता ती मुंबईला एका इंटरव्ह्यू ह्याच्यासाठी गेलीये, ट्रेनिंगसाठी गेलीये. कुठली कुठलं कॉलेज, ठीक आहे, म्हणजे मुंबईला गेले. तर तिला सोडायला जाणं, आणायला जाणं दर 8 दिवसांनी, तिथे तिचा अभ्यास काय चाललाय, रोज रात्री सगळ्यांनी मिळून तिच्याशी फोनवर बोलणं आणि कसं झालं दिवसभर, तुझा रिसर्च कसा झाला, अमुक कसं, हे सगळं विचारणं. एवढं शिक्षणाला, मुलगी असून मुलींना आपण महत्व देतोय. आणि काळ कुठे होता त्यावेळेला, नाही का. म्हणजे मला नक्की असं लक्षात राहिले की आमच्या घरात नाही एवढं, परंतु इतर घरात आता काय कॉलेजला जाऊन काय करायचंय असं माझी मामे, मावस, बहीण वगैरे असं सगळ्यांना होतं. मुलग्यांना शिकलं पाहिजे कारण त्यांनी पैसे मिळवले. मुलग्यांची कशी मत आहेत, म्हणजे आता सुना आलेल्या आहेत तुला, तर सुनेशी नातं, म्हणजे जसं या मधल्या काळामध्ये स्त्री चळवळीने सासू सून नातं बदनाम झालेलं आहे, त्यामुळे त्याविषयी बोलणं, सासवांशी बोलणं, सुनांशी बोलणं असा मध्ये केला होता एक कार्यक्रम. तर तुला स्वतःला काही फायदा झाला? आपण सखी मंडळात चर्चाही खूपदा केली. आता माझी सून बघितलीस तरी तू हिला विचार की ती मला कोणत्याही प्रश्नांची उत्तरं विचारू शकते, हे का असं तुम्ही केलं विचारू शकते, मी तिला काही म्हणू शकते. म्हणजे अगदी मोकळा संवाद आहे आमच्यामध्ये. तसं तिलाही काही वाटत नाही आणि मलाही काही वाटत नाही तिच्याबद्दल. तर ती म्हणते नेहमी की मी आईशी सुद्धा इतक्या मोकळेपणाने बोलू शकत नाही इतकं तुमच्याशी मी बोलते असं. तर पण तिच्या नवऱ्याची काय ऍटिट्यूड आहे? तिच्या नवऱ्याची ऍटिट्यूड तुला सांगते, एक गंमतशीर आहे ते सुद्धा. आम्ही दोघी जणी गप्पा मारत असलो ना तर त्याला इतका काही तो खुश नसतो. म्हणजे माझ्याशी, या दोघींनी माझ्याशी गप्पा माराव्या, या दोघींचा मेतकूट आहे, आपल्या विरुद्ध काही बोलत असतील का. एकदा मी त्याला गमतीने असं म्हटलं की काय रे तुला असं काय वाटतं काय, तू काहीतरी चुकीचं वागत असला पाहिजेस, त्याच्याशिवाय असं तुला तर तशी ही मुलं सुद्धा बायकांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत थोडीशी कंजूषच आहेत असं म्हणायला हरकत नाही. पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी काही दिलंय बायकांना किंवा असं काही नाहीये. मग तू कधी भांडलीस मुलग्याशी? हो म्हणते ना, तू तिला असं नाही म्हणता का मग असं म्हणायची वेळ येते. हो तिने काय बरं हे करावं, तुला ते दिलं होतं ना ते तुझं तू. मला नेहमी आठवण येते की आपल्या मुकुंद टांगसा यांच्या त्या लेखाची की घरोघरीचे अपंग अशा नावाचा लेख त्यांनी दिला होता. तिथं बसलोय, पाणी आण का जरा, आता आपण एक भरून ठेवतो हॉलमध्ये, पण तेव्हा काही एवढी हे नव्हती, पाणी आण का जरा कायचं, ते बशी तिथेच ठेवली. कुठल्याही पुरुषाला माहिती नव्हतं की पाणी स्वतः उठून घ्यावं त्या पिढीतल्या, आमच्या पिढीतल्या. आणि आता ही पुढच्या पिढीतले सुद्धा मी म्हणते की सगळं तिथं बसल्या जागी तिथं सगळं त्यांना आणून द्यावं असं मिळेल. आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा असं वाटतं हो तो काहीतरी मागतो बघा. म्हणजे ती पिढी ज्यात पुढे चालण्यासाठी. स्वयंपाक येतो का तुझ्या मुलग्याला, आणि तू कधी शिकवला होतास का? स्वयंपाक म्हणशील तर त्याला खरं सांगू का आवडतं बरं का, नॉनव्हेज वगैरे करायला आवडतं त्याला. पण तो काय करतो, किचनच्या ओट्यावरच्या खिडक्या लावून घेतो
आणि लोकांनी बघू नये. लोकांनी म्हणजे स्वयंपाक या गोष्टीबद्दलचा कमीपणा किती मनामध्ये आहे पुरुषांच्या अजून. आपण घरात काम करणं हे मुलांना कमीपणाचं वाटतं. त्याचं कारणही मुळात माझ्या सासूबाई जर म्हणायच्या की अगं त्याला ती अशी लुसलुशीत पोळी लागते, पानावर बसून गरम करून घालायच्या, हे सगळं मग ते पुढं आपल्यालाही करावं लागतं आणि करणं काही चुकीचं नाही असं आपल्यालाही त्यावेळेला वाटतं की त्यांना छान मनासारखं खायला देणं हे आपलं कामच आहे. पण आता चित्र बदलले, आता चित्र नक्कीच बदलले आणि मी बघतीये तरुण जोडप्यांच्या मध्ये तर मुलं बरोबरीने काम करतात किचनमध्ये वगैरे आणि म्हणजे त्यांना लक्षात येते की आपण जे काम करतो तेच ही करते, ती तर पण डवली असणार आणि मदत करायला पाहिजे मूल सांभाळणं या बाबतीमध्ये. तर तुला स्वतःला कधी असं वाटलं होतं आपण नोकरी करावी किंवा असं कधी वाटतं अरे आपण नोकरी नाही केली, पैसे नाही मिळवले, आपले पैसे नाही? नाही बाई वाटलं असं कधी नाही वाटलं. म्हणजे ही एका अर्थाने चांगली गोष्ट मानायची का असं मला वाटतं की बऱ्याच वेळेला असं जे होतं ना की गृहिणींना वाटतं की माझे पैसे नाही आहेत ना, नवऱ्यांनी मिळवलेत. आणि स्त्री चळवळ असं म्हणत आली की तुम्ही 24 तास घरकाम करता, व्यवस्थापनात असता, म्हणजे समजा जरी तुमच्या मदतनीस असतील कोणी, स्वयंपाकघरात असतील, बाकी कामांना असतील, तरी देखरेख करायला लागते ना. आणि कंपनीमध्ये कसं असतं मॅनेजरला पगार असतो बऱ्यापैकी, मग तसा बाईला खरं म्हणजे हा तिचा अनमनी आहे. बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण हा आपल्या सखी मंडळाचा पुष्कळचा विषय चर्चेला झालेला आहे की स्त्रियांना घरकामाचा पगार द्यावा की न द्यावा. त्यात मी तर स्वच्छ असं म्हणेन की पगार न द्यावा. पगार दिला म्हणजे त्याचा व्हॅल्यूच काय राहिली ना. पैसे द्यावेत बायकांना खर्चाला भरपूर, आणि मला असं वाटलं नाही. याचं कारण असं की मला माझ्या खर्चाचे पैसे भरपूर मिळत गेले, मागितल्यावर मिळाले पैसे, असं कधी नाही कोणी म्हणालं नाही. तर त्यामुळे ती अडचण मला नव्हती. आणि बाहेर जाऊन नोकरी करावी असं नाही विशेष वाटलं की कशाला ती नोकरी, म्हणजे ते वेळ ठराविक वेळेला या, त्याच्यापेक्षा आपलं आपण काहीतरी वाचू, काहीतरी करू नाही का, आणि कुठे सादर करू, त्याचा आनंद मिळू. नोकरी रेग्युलर जाऊन करावी असं मला स्वतःला सुद्धा वाटलं नाही कधी. त्याचं कारण म्हणजे की माझ्याही घरी कुणी बायकांनी नोकरी केलेली नव्हती. बरोबर. त्यामुळे माझ्या समोर तसं काही चित्र नव्हतं आणि त्याच्यात ते खूप आनंद मिळतो वगैरे असंही काही वाटत नव्हतं. बरोबर. आणि मुख्य घरात कधी असा अपमान झाला नाही, म्हणजे असं कधी झालं नाही तुझे पैसे नाही माझे पैसे असं नानांनी म्हणणं. म्हणजे असं पण आहे ना की नवरा जेव्हा जाणवून देतो की मी पैसे मिळवतोय, कधीच नाही असं माझ्या घरात कधीच वातावरण नव्हतं. सासऱ्यांच्या बाबतीतही नाही, नवऱ्याच्या बाबतीतही नाही, आणि मुलांच्या बाबतीतही. त्यामुळं आईला पैसे देणं किंवा बायकोला पैसे देणं याच्यात काही वेगळं काहीच नाहीये. असंच आहे, तुमचंच आहे सगळं असं. आता हेही नवऱ्याची काही वेळ स्ट्रॅटेजी पण असते. नवऱ्यांच्या बायका ज्या आमच्या मैत्रिणी आहेत त्या आम्ही जमलो की अशा काही गप्पा मारतो. अगं त्या अमक्याला म्हणजे एकदम काय 1-2 लाख रुपये मागितला घेतलं, घ्या की तुमचेच आहेत असं म्हणायचं. आणि मग खर्च झाल्याने म्हणायचं अगं हे एवढे कसे कमी झाले असं असतं. पण माझ्या बाबतीत काही तसं झालं नाही. आणि माझ्या गरजाही तशा काय खूप अगदी हे होत्या असं नाही. आणि ज्या होत्या त्या अगदी उत्तम पूर्ण केल्या, त्याच्यापेक्षा जास्त कमी केल्या. दागिने नको म्हटले तरी दिले, साड्या नको म्हटल्या ते अहो घेतल्या नाही. काय हल्ली मला नवरा काय आर्थिक मदत हवी आहे का आमच्याकडून पण त्यांना सांग हवी म्हणा आर्थिक मदत मिळून. मी युक्ती करते, आता अशी काही मदत नाही. जेव्हा घ्यायचे तेव्हा एकदम पैसे घ्यायचे की पुन्हा पुन्हा सारखे तुमच्याकडे मागितले असं नकोच ना व्हायला. बरोबर. आणि सून तुझी नोकरी करते? नाही करत, ती नाही करत. ती नोकरी करत नाही. शिकली ती BCom MCom झाली, MCom DTL झाली, म्हणजे डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ. अरे वा. पण तोही माझ्या मुलाला नेहमी मी प्रश्न विचारत असते की तिला या पद्धतीचं काम करायची संधी तू का देत नाहीस. म्हणजे तुमच्या कंपनीत म्हणा किंवा स्वतंत्रपणे तिला एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटकडे जाऊन काही काम करायचंय असं वाटलं तर त्यांनी नाही परवानगी दिली. तर त्याचं उत्तर तो काही मला देऊ शकला नाही की नाही, म्हणजे बायकांनी काय काम करावं असं वाटत नाही. तिने मुलीचं कडे लक्ष द्यावं, मुलीच्या शिक्षणाकडे आणि याच्याकडे. तुला किती नातवंड किती आहेत? माझ्या धाकट्या मुलाला एक मुलगी आहे जी आता इंजिनिअरिंगच्या 2रं वर्ष झालं, 3ऱ्या वर्षाला गेली.
आणि मोठ्या मुलाला एक मुलगा आहे, त्याला आता मुलगा झाला परवा. बर. मी जर तुला म्हटलं की तिसऱ्या पिढीचं चित्र मला खूप चांगलं दिसतंय, तर तो बायकोला मदत करणारा आहे. तो मुलाच्या संगोपनात सुद्धा मला तर रोज आम्हाला व्हिडिओ फोटो येतात ना, त्याच्यात इतकी गोड चित्र असतात. तो परदेशी आहे. हो, तो कॅलिफोर्नियाला आहे. आणि आता नुकताच त्याला मुलगा झालाय आणि अतिशय गोड मुलगा आहे. तर त्याचे रॉकिंग चेअर मध्ये असे फोटो, किंवा त्याची आजी आता गेली, म्हणजे माझी सून गेली आता तिकडे बाळणपणासाठी, तर तिच्याशी त्याचं खेळणं, ओंकार, असे आम्ही रोज व्हिडिओ पाहत असतो. हा मुलगा इतका इन्व्हॉल्व असतो त्याच्यामध्ये की तो स्वतंत्रपणे त्याला घेऊन खेळवतो, आणि त्याला आता कामातनं आपल्या मुलाकडे लक्ष देण्याची त्याला ओढ वाटते. एवढी आमच्या मुलांनाही कधी वाटली नाही, आमच्या नवऱ्यांनाही कधी वाटली नाही. आणि प्रवासाविषयी काय, तू किती प्रवास केलायस? प्रवास केलाय म्हणशील तर आत्ता अलीकडे या 20 वर्षात नाही, पण त्याच्या आधी अमेरिकेला आम्ही एकदा दोनदा जाऊन आलो नवऱ्याबरोबर, आणि काश्मीरला 2-3 वेळा जाऊन आलो. त्याला प्रवासाची आवड आहे. माझ्या नवऱ्याला प्रवासाची प्रचंड आवड आहे, आणि त्याचा जगप्रवास 2दा जवळजवळ झालेला आहे. आणि दरवेळेला काय मला स्वतःला प्रवासाची एवढी आवड नाही. त्याचं कारण म्हणजे मला मोशन सिकनेस आहे. मला कुठल्याही वाहनात त्रास होतो, त्याच्यामुळे अमेरिकेत एक कुठली खोलदरी आहे, तर त्यावेळेला मला इतक्या उलट्या झाल्या हेलिकॉप्टरमध्ये की नकोही हे बघणं असं वाटलं. आणि एरवी सुद्धा घरच्या गाडीतून हिंडताना सुद्धा मला वॉमिटिंगचा हे होतो, मी निघताना गोळी घेते आठवणीने. तर त्यामुळे मी स्वतःला काही खूप प्रवास आवडतो असं नाही. तरी गोव्याला आम्ही 2दा जाऊन आलो, तसा केला बऱ्यापैकी प्रवास. वर्णन वगैरे कधी लिहिलं तू? असं खरं म्हणशील तर नाही लिहिलं. त्यावेळी वर्णन म्हणजे कसं की भावांना काही पत्रातून कळवायचं झालं तर मला काय वाटलं वगैरे असं, की आता आपण 30व्या मजल्यावर आहोत अमेरिकेत एका हॉटेलमध्ये, तर खाली तो एक वॉचमन एकटाच बसलाय, काय वाटतंय आता मला, आणि आपण कुठे आलोय लांब, आणि कुठे उंच येऊन बसलोय. 30वा मजला म्हणजे त्यावेळेला खूपच उंच वाटायचं ना, खाली रात्री एकुलता एक तो मनुष्य तिथे बसलाय. असं काहीतरी प्रवास वर्णन त्यावेळेला पत्रांमधून केलं असेल, पण स्पेशल असं त्यावर तर लेख असे काही नाही. मला अजून एक पाहिजे होतं की स्त्री चळवळीकडे पुन्हा येताना तुझ्या सुनेला किंवा नातीला स्त्री चळवळीविषयी काय वाटतं? म्हणजे त्यांच्यापर्यंत काही पोचलं आहे का, विरोधच पोचला आहे का, काय झालंय? नाही, पोचलं आहे. तुला एकदा नातीचा माझा अनुभव सांगते. आम्ही कुठलं नाटक बघायला गेलो होतो, 4 चौघी, आणि ते नाटक बघायला आम्ही 3घी गेलो होतो, मी सून आणि 3 पिढ्या म्हणजे. तर तिची रिॲक्शन खूप चांगली होती. हे काय पद्धत आहे म्हणाली. त्यातल्या सगळे 4ही उदाहरणं, आणि त्याच्यावर तिने एवढा काहीतरी पॅरा लिहिला होता, मला वाटतं मी तुला पाठवलं होतं. तिचे विचार तयार आहेत सगळे, आणि आमच्या पिढीतल्या मुलींनी कसं वागायला पाहिजे आणि आम्ही काय करायला, त्यांचं असं सुद्धा सगळ्या मैत्रिणींचं म्हणणं आहे बरं का, की नाही मनासारखं जुळलं तर काय लग्न करायलाच पाहिजे असं काय, म्हणजे जे आपण म्हणतो असं, अशी मतं झालेली आहेत. काही उदाहरणं अशी मी बघतेय की आता लग्न म्हणजे इतकं तो सगळा हे काय, आणि परदेशातनं सुद्धा इथं लग्न करण्यासाठी यायचं, ते सगळं इव्हेंट 4-4-5-5 दिवसाचा इव्हेंट, संगीतचा कार्यक्रम, अमुक ते सगळं आता तो पॅटर्नच झालाय थोडक्यात. म्हणजे त्याच्यासाठी परदेशातनं मुलं मुली इथं येतात, थाटाचं लग्न करतात, त्याच्या कॅसेट्स करतात, तिथल्या आपल्या अमेरिकन मित्रमैत्रिणींना ते दाखवायचं असतं आमचं इंडियन कल्चर काय आहे, अमुक झालं. मग तेवढा कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशीपासून ते शॉर्ट घालून आपल्या कामाला तयार असतात. ह्याच्या मागचंही मला मानसिकता थोडी शोधून बघावी असं वाटायला लागले हल्ली, की इतकं का असं बरं यांना वाटतं. तर मुळामध्येच परदेशात राहताना थोडीशी आपली नाळ तुटते असं जे एक वाटतं ना, आपलं कल्चर सांभाळावं असं वाटणंही साहजिक आहे. आणि आता जगाचा हा धर्म झालाय की आपल्या देशात उठून दुसऱ्या देशात डॉलर्स मिळवण्यासाठी जायलाच पाहिजे ना. आपल्या ज्ञानाचा जर इथे काही उपयोग होत नाहीये तर ते जायचं म्हणजे रुटीनच झालंय. त्याला दोष पण द्यावा का दोष, असं दोष कसा द्यायचा. आता कसं जागतिकीकरणच झालंय ना, आपण सगळे जागतिक नागरिक आहोत. राजकारणाविषयी तुझं काय आहे, काही विचार करतेस का? विचारलंस ते फार छान झालं. राजकारणाविषयी सांगते तुला की माझ्या घरातली लहानपणची संघाची पार्श्वभूमी आहे. गोळवलकर गुरुजी आणि अमुक तमुक ते सगळंच आम्हाला काही पटलं नाही, पण सावरकरांच्या बद्दल आमचा अगदी सॉफ्ट कॉर्नर आहे आम्हाला. आणि आता आमचा सखी मंडळाचा ग्रुप ऑनलाईन चालतो, त्याच्यावर सध्या आता काय झालंय, लॉकडाऊन पासून आम्हाला एक तांत्रिक अडचण आली, त्यामुळे आम्ही जाहीर कार्यक्रम करू शकत नाहीये हॉलमध्ये.
ह्याच्यावरच चाललंय सगळं, व्हॉट्सअप ग्रुपवरच चाललंय. त्याला शिस्त, आशाताई साठे नावाच्या आमच्या मैत्रीण होत्या, त्यांनी एक छान शिस्त लावून खूप छान कार्यक्रम अरेंज केले. लॉकडाऊनमध्ये मी सुद्धा एक 4-5 व्याख्यानं अशी अरेंज केली. पण होतंय कसं, त्याच्यावर कार्यक्रम ऑनलाईन करायचे ना की ते मेंटेनन्स त्याचा ठेवावा लागतो. बायकांनी बोलायचं, मग त्याच्यावर आपण काही अशा दिशेने ते वळवावं लागतं, मग त्याच्यावरच्या चर्चा आणि त्याला वळण. तर तसं माझ्या हातनं हल्ली होत नाहीये. त्यामुळे मग सगळं सध्या सखी मंडळ फ्रीलान्स चाललेलं, त्याच्यात रांगोळ्या, फुलं, डिझाईन असं सगळं येते. हे सहन होत नाहीये. पण मी असं मनाशी बांधले की आमची अडचण दूर झाली की पुन्हा जाहीर कार्यक्रम सुरू करायचे. आणि असं एकदा मी म्हणतेय, पण मी गीतालीला परवा हे म्हटलं की आता मी रिटायर होणार, एकदा हे काम झालं की मी 82व्या वर्ष मला चालू आहे. पण नव्या कोणी येत नाहीयेत. आणि त्याचं कारण काय वाटतंय तुला? नव्या न येण्याचं कारण काय वाटतं? नव्या येण्याचं कारण हेच आहे की सगळ्याजणी नोकरीत गुंतलेले आहेत. नोकरी झाले की एन्जॉयमेंटची 1-2 वर्ष, मग मुलं सगळ्यांना हवी आहेत बरं का. आपल्या परिसरात मी बघतेय त्यांना मुलं हवी आहेत. काही जणी म्हणतात की नको, मुलं नको, आम्हाला नसलं तरी चालेल, आम्ही अडॅप्ट करू, असंही सुद्धा म्हणणाऱ्या मी बघते, म्हणजे मैत्रिणींच्या सुना वगैरे. आपला विषय काहीतरी राहिला राजकारणाचा. तर राजकारणाच्या बाबतीत मी असं म्हणते की कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता हा चुकीचं न वागणारा असा नसतोच किंवा परिपूर्ण नसतोच. तर मला असं वाटतं की राजकारणाचे हे तंबू आहेत ना, आपण त्याला पुरोगामी म्हणजे पुढच्या विचाराचे, मागच्या विचाराचे असं म्हणून, त्या 2 तंबूंच्या मध्ये जी अगदी मोकळी नो मॅन्स लँड असते तशी असू नये. दोघांनी एकमेकांशी संवाद करावा, समन्वय हवा. आणि कुणीच कुणाला चांगलं जर नाही म्हटलं तर मग ती माणसं दुखावतात ना. नेते जरी झाले तरी ती माणसंच आहेत. आता खूप भ्रष्टता आहे, हे सगळी म्हणजे चिखलच आहे, त्याचं वर्णन करणं शक्य नाहीये, ते थोडं बाजूला ठेवू. पण जे सिन्सिअरली काम करणारे नेते आहेत, मोदींच्या सगळ्याच 100 गोष्टी काही बरोबर नाहीयेत. आम्हालाही 50% गोष्टी चुकीच्याच वाटतात. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर त्यांचा अनुदारता आम्हाला कळते. पण ज्या चांगल्या गोष्टी ते करतायत, आज जगाच्या नकाशावर एक टिपका आपल्या भारताचा दिसायला लागलाय. आणि त्याच्यासाठी काही अनुकूल धोरणं त्यांनी केली आहेत किंवा जगापुढे काहीतरी एक चांगली प्रतिमा आपली ते ठेवतायत असा आमचा विश्वास आहे. अर्थात मी असं म्हणते, अभ्यासाशिवाय कुणाही बद्दल बोलू नये. नेहरूंचं राजकारण चुकीचंच आहे, अमकं गांधींचं चुकीचंच आहे. गांधींना सगळ्या आमच्या, माझं सुद्धा घर बाहेरचं जाळायला लोक आले होते. त्यावेळेला माझ्या एका भावानी काय केलं, वरती 3 फ्रेम्स होत्या माडीवरच्या देवाळ, त्याच्यातली शिवाजी महाराजांची फ्रेम काढली आणि गांधींची फ्रेम घातली. आणि त्यामुळे आमचं घर वाचलं. त्याला काय मुळात गांधींची फ्रेम लावायचीच नव्हती असंही काही नव्हतं, पण ते आता संरक्षण आहे आपल्याला. तसंच गांधींच्या विषयीचे काही फाळणी झाली, 51 करोड रुपये काय पाकिस्तानला, त्याच्या मागचं सगळं नीट वाचायला पाहिजे असं मला वाटतंय, नाही का. आणि राजकारणाचा अभ्यास केल्याशिवाय त्याच्याशी बोलू नये. सध्या आमच्या ग्रुपवर काही राजकारणातले असे हे येतात आणि मग एकमेकी क्रॉस करतात. पण ते असं होतं की तू असं म्हणालीस म्हणून मी असं म्हणते वगैरे, असा तो वैयक्तिक मुद्दा एकमेकांना दुखवण्याचा नाहीये. विद्यार्थी नेहमी सांगायच्या की जर तुम्हाला समाजात काम करायचं असेल तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवल्याशिवाय काम होत नाही. बरोबर. आणि मी म्हणते की एकमेकीला दुखवू नका. अगं संघ काही सगळ्याच परीने वाईट आहे असं नाही, त्यांनी काही चांगली कामं केली आहेत, काहीतरी एक हे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा, त्याचा आपण चांगला हे करून घेऊया. भागवत काय म्हणतात, चांगलं घेऊया, हो ना, असं माझं नेहमी म्हणणं असतं ना. अभ्यासाशिवाय बोलू नये, म्हणून मग त्या संवादात मी कधी शिरत नाही. मी असं म्हणते की समोरासमोर आपण बसूया, एखादा विषय राजकारणातला घेऊया, त्याच्यावरचा आधी अभ्यास करूया आणि मग चर्चा करूया. म्हणजे ती याच्यासकट मुळासकट काहीतरी अर्थवाह्य. मी असं म्हणते, माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हणून मी काँग्रेसला वाईट म्हणणारच नाही, असं नाही म्हणून चालणार ना. अभ्यासाशिवाय बोलू नका. मी गांधीजींच्या विषयी मध्यंतरी वाचलं. तिने एक कार्यक्रम गांधी भवन मध्ये ठरवला होता आणि माडगुळकरांची गाडीच होती बघा त्यावेळेला. माडगुळकर गांधी भक्त होते आणि त्यांनी पहिल्यांदा गांधींचं दर्शन त्यांना तिचं झालं, त्याबद्दल त्यावेळेला त्यांना काय वाटलं त्याचा एक धडा सुद्धा मला वाटते शाळेच्या पुस्तकामध्ये वगैरे होता. आणि गांधींचं वैयक्तिक वागणं कसं होतं, त्याच्यानंतर ते निर्णय नेत्यांना
जरी काही हे असला विरोधाभास असला तरी तरी तो मुलगा तो मनुष्य आजारी आहे म्हटल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहे. सगळ्या गांधींच्या जीवनातल्या चांगल्या बाजू अर्थात मी तो बघितलं वाचलं आणि मी बोलले. तर त्या दिवशी गांधी भवन मध्ये बर्वे नावाचे संयोजक होते. ते म्हणाले गांधींच्यावर तुमचं भाषण ठेवूया का हो. म्हटलं मी इतकी अभ्यासात नाही, या कार्यक्रमापुरतं मी वाचलं मात्र बरंच. तेच वाटतंय की तू म्हणतेस की सार्वजनिकतून तू विश्रांती घेणार आहेस, तेव्हा आता तू खूप अभ्यास कर आणि राजकारणाविषयी विशेषतः अभ्यास कर, कारण तिथे अभ्यास करावा असं तू म्हणते आणि त्याची खूप गरज आहे. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा देते. थांबूया. मस्त वाटलं. हो, थँक्यू गीताली. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.